हरिओम. 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 थोड़ा सा हरिओम. 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 राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने साजने तो हा विठ्ठल बरवा माधव बजवा तो हा माधव बजवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो
सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमादेवी वर बाप रखुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम मॉनिटर सिटी येत नसेल तर मॉनिटर वाढवा सगळ्यांना पुढचं मग आम्हाला माहिती होत नाही काय असतं हरि ओम हरि वाढवा. बरं वाटतं जरा मॉनिटर बरा असला की ठेवा त्याला भक्ति प्रति पाळे दिनवो वत्सले 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 विठ्ठले कृपाळे होसी माये विठ्ठले कृपाळे होसे माये विठ्ठले कृपाळे होसे माये भक्ति प्रति पाळे दिनवो वत्सले पाळे दिनवो वत्सले भक्ति प्रति पाळे दिनवो वत्सले पाळे दिनवो वत्सले विठ्ठले कृपाळे होसी माये विठ्ठले कृपाळे होसे माये विठ्ठले कृपाळे होसे माये
पडिला विसर माझा काय गुन्हे विसर माझा काय गुन्हे पडिला विसर माझा काय गुन्हे विसर माझा काय गुन्हे कपाळ हे उने काय करू कपाळ उने काय करू कपाळ उने काय करू तुका म्हणे माझे जाळोनी संचित माझे जाळोनी संचित तुका म्हणे माझे जाळोनी संचित माझे जाळोनी संचित करी वो उचित भेटी देई उचित भेटी केली तरी हो उचित भेटी केली तुका म्हणे माझे जाळोनी संचित म्हणे माझे जाळोनी संचित तुका म्हणे माझे जाळोनी संचित म्हणे माझे जाळोनी संचित करी वो उचित भेटी देई उचित भेट दिली तरुणी उचित भेट दिली पडिला विसर माझा काय गुन्हे माझा काय गुन्हे पडिला विसर माझा काय गुन्हे विसर माझा काय गुन्हे कपाळ हे उने काय करू कपाळ हे उन्हे काय करो कपाळ हे उन्हे काय करो विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भक्ती प्रतिपाळे दीन वचले भक्ती प्रतिपाळे दीन वचले भक्ती प्रतिफळ दीन वत्सले भक्ती प्रतिफळ दीन वत्सले आ भक्ती प्रतिपाळ दीन वचले भक्ती प्रतिपाळ दीन वचले भक्ती प्रतिफळ दीन वत्सले भक्ती प्रतिफळ दीन वत्सले विठ्ठल कृपाळे होसे माये विठ्ठल कृपाळे होसे माये पडला विसर माझा काय गुन्हे आ पडला विसर माझा काय गुन्हे विठ्ठल कृपाळे होसी माये विठ्ठल कृपाळे होसी माये पडिला विसर माझा काय गुन्हे पडिला विसर माझा काय गुन्हे भक्ती प्रतिपाळे
कृपाळे होसे माये विठले कृपाळे होसे माये पडिला विसर माझा काय गुणे आ पडिला विसर माझा काय गुणे विठ्ठल कृपाळे होशी माये विठ्ठल कृपाळे होशी माये पडला विसर माझा काय गुणे पडिला विसर माझा काय गुणे कपाळ येऊने काय करू आ कपाळ येऊने काय करू कपाळ येऊने काय करू कपाळ येऊने काय करू आ ना कपाळ येऊने कपाळ येऊने काय करू आ कपाळ येऊने काय करू कपाळ येऊने काय करू कपाळ येऊने काय करू काय करू कपाळ येऊने काय करू कपाळ येऊने काय करू पडला विसर माझा काय गुणे पडिला विसर माझा काय गुणे कपाळ येऊने काय करू काय करू कपाळ येऊने काय करू कपाळ येऊने काय करू रे काय करू कपाळ उने काय करू आ रे आ
कपाळ गुणे काय करू कपाळ गुणे गाय गाय करू कपाळ गुणे काय करू कपाळ गुणे काय करू पडला विसर माझा काय पडला विसर माझा काय गुणे वाजवा टाळी काय बिघडणार रे वाजवा विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम सियावर रामचंद्र पवन सुत हनुमान उमापति महादेव भक्ति प्रतिपाळे दिनवो वत्सले भक्ति प्रतिपाळे दिनवो वत्सले विठ्ठले कृपाळे होसी माये पडिला विसर माझा काय गुणे कपाळ हे उने काय करू तुका म्हणे माझे जाळोनी संचित तुका म्हणे माझे जाळोनी संचित करीवो उचित भेटी देई पडिला विसर माझा काय गुणे कपाळ हे उने काय करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरणा संतांची सरे चरण संतांची सरे चरण आदांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा आदांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका कला
कलावज्ञजीवोधरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोधिवक्त्रं खलानिशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः आता माझे दंडवत आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासे 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 आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासे तुमच्या संत चरणासे तुमच्या संत चरणासे आता माझे दंडवत भक्तिप्रती पाळे दिनवो वत्सले विठ्ठले कृपाळे होसी माये पडिला विसर माझा काय गुन्हे कपाळ हे उने काय करू सूचना अशी दिली की माईक जवळून बोला त्याने थोडंसं सुकतं पण म्हणजे त्याला थोडं पॉवरफुल करा मी थोडं लांब गेलो तरी चालेल असं बघा जरा भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सले विठ्ठले कृपाळे होसी माये निरूपणासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अतिशय उत्कृष्ट आणि आपल्या अंतःकरणातली भावनिक स्थिती देवापुढे मांडणारा जगद्गुरु तुकोबाराय परमेश्वराला नित्य आठवत ठेवत आहेत ज्याचं स्मरण परमेश्वर आम्ही नित्य करतोय त्या स्मरण करणाऱ्या माझा तुला विसर का पडला याची जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणाला तळमळ लागलेली आहे आणि मग त्याचं आपल्याकडे झालेलं दुर्लक्ष त्याच्या पुढे मांडण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय त्याला काही विशेषण देऊन हाक मारतात विठ्ठला 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 ज्याचं दुर्लक्ष झालं ना त्याच्याकडे जाऊन हाक मारायची असते आणि साधी मारायची नसते त्याला काही विशेषण जोडायची असतात हा आपल्याला प्रतिसाद मिळवायचा एक सामान्य नियम जगद्गुरु तुकोबाराय विशेषत्वाने अभंगात वापरतात विठ्ठला तुकोबाराय देवाला म्हणतात तू भक्त प्रतिपाळक आहेस दोन पाठ आहेत या अभंगाचे सद्गुरु प्रतस्मरणीय जोग महाराजांच्या गाथेत भक्ती प्रतिपाळे असा पाठ आहे आणि वैकुंठवासी खंदारकर बाबांच्या गाथेत भक्त प्रतिपाळे असा पाठ आहे दोन्हीचा अर्थ सारखाच आहे विठ्ठला विठ्ठला भक्त वा भक्ती हे दोन गोष्टी वेगळ्या जरी वाटत असल्या अर्थ सारखा आहे भक्त हा मनुष्य आहे भक्ती हा सावयव पदार्थ नाही तो भक्ताच्या आश्रयाने राहणार आहे आणि त्यामुळे भक्त म्हणणे काय आणि भक्ती म्हणणे काय सारखंच आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या अर्थात जोग महाराजांच्या गाथेतला हा पाठ आपण निवडला भक्ती प्रतिपाळे तू भक्तांचा प्रतिपाळाय वा भक्तीचा प्रतिपालक आहेस दीन वो वत्सले दिनांचा वत्सल आहेस विठ्ठले कृपाळे होसी माये तू कृपाळू आहेस आणि मग त्याला विठ्ठल हे सामान्य नाव जोडतात देवा कोणत्या अवगुणाने माझा तुला विसर पडला पडिला विसर माझा काय गुन्हे ते असलं कुठलं गुण आहे अवगुण आहे का जे माझ्या विस्मरणासाठी कारणीभूत होत आहे आणि जर असं नसेल तर मला ठाऊक आहे भक्तीच्या प्रांतात कपाळ हे उणे काय करू त्या प्रांतात कदाचित माझं कपाळ ऊन असेल
आणि माझ्या प्रारब्धाने, माझ्या संचिताने, माझ्या कपाळाने जर तुला माझा विसर पडला असेल तर माझी विनंती आहे, जे संचित तुला माझा आठव करू देत नाही तेच जाळून टाक. तुका म्हणे माझे जाळोनी संचित अन करी उचित भेटी देई विठाला विठाला. कुंडली कवरदा हरी विठ्ठल आम्ही नामस्मरण करताना तुम्ही पण टाळ्या वाजवल्या तरी काही हरकत नाही. वेगळे काहीच युनिट किंवा बिलिंग होणार नाही. तुम्हाला चांगलं दिसावं एवढ्या उष्णतेने आम्ही गरम होऊनही जरा तुम्हाला सांगण्यासाठी शीतलता प्राप्त करत आहोत. तर तुम्ही शीतलतेने टाळ्या वाजवायला हरकत नाही. विढाला विढाला शाबास. आपल्या ह्या भिवंडी ग्रामाच्या लगत असलेलं शेलार नावाचं गाव, छोटस म्हटलं तर प्रॉब्लेम, कारण किती आहे मलाच माहिती नाही, मोठं म्हटलं तरी प्रॉब्लेम. रस्त्यावर असलेलं चांगलं गाव. आणि तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने मांडव घालून सप्ताह करतात म्हणजे चांगलंच गाव. नाही तर लोक लग्नाची मांडव मोठी करतायत, बर्थडे पार्ट्या वाढतायत, बरोबर ना? अजूनही पार्ट्या वाढतायत. कोणत्या त्या का इथे सांगायला पाहिजे का? पण सप्ताहात महाराज आमचं अनेक दिवसापासून चालू आहे, चाललं पाहिजे. मग लग्नात वाढलेला खर्च घर चाललं पाहिजे याची चिंता वाटत नाही. ठाला विढाला. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला हा उत्सव मला वाटतं कोरोना काळात थोडासा थांबला होता आणि आता गेल्या 3 वर्षापासून या वर्षी उत्सवाचं हे 4थं वर्ष आहे. आणि तुमच्या या ग्रामाला साजेसा हा उत्सव इथे आयोजिलेला आहे. अखंड हरिनाम यज्ञ उत्सव, श्री क्षेत्र शेलार गाव, भिवंडी तालुका. या गावात या उत्सवाचं प्रेरणास्थान वैकुंठवासी हरिभक्तपरायण परशुराम महाराज भोईर आणि सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणासाठी हरिभक्तपरायण दत्तात्रय बाबा खैरे इथे उपस्थित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही पारायण करत आहात. आणि महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकाराची कीर्तनं ज्यांच्यामुळे तुम्हाला श्रवण करायला मिळतात ते आमचे परम स्नेही, परम आदरणीय भाषाप्रभू जगन्नाथजी महाराज पाटील. तुमच्या वतीने त्यांच्या गोड निमंत्रणाने इथपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या भाविकांच्या दर्शनाचा हा योग आलाय. जीवनाचं असं अजब आहे ना, जे ठरवाव ते होत नाही, न ठरलेलं झाल्याशिवाय राहत नाही. ठाला विठाला मनसा चिंतितम कार्यम दैवम मन्यत्र चिंतयेत. माझ्या मनाने, माझ्या डायरीने आज वेगळा दिवस लिहिला होता, पण सांगू का तुम्हाला, आपली डायरी उपयोगाची नाही. उगाच माझी डायरी करत असतो. त्याने काय लिहिलंय ते पहिल्यांदा बघायला लागेल आपल्याला. ही त्याच्या डायरीतली तारीख आहे. ठाला विठाला. काही पण असो त्याची कृपा आणि त्याची इच्छा म्हणून स्वीकारलं पाहिजे. असं म्हणतात, साधूने वा साधूवर विश्वास ठेवणाऱ्याने, साधूने वा साधूवर विश्वास ठेवणाऱ्याने देवाच्या इच्छेत इच्छा मिसळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण त्याच्या इच्छेच्या विरोधात जाऊ नये, त्याच्या इच्छेत इच्छा मिसळावी. हे साधूचं लक्षण आहे. काय झालं, अगदी सुरुवातीलाच होईल ते पण होऊ द्या आता. ठाला विढाला विठ्ठल विठ्ठल. कीर्तनात ज्या वेळेस फार सांभाळणारे लोक असतात ना, त्यावेळेस कीर्तनकारांनी बेधडक बोलायचं असतं. एवढा छान ताल सांभाळला जातोय, एवढा छान स्वर सांभाळला जातोय, मग चिंता बोलण्याचीच आहे ना. तो आमचा प्रांत आहे. ठाला विठाला. आदरणीय हरिभक्तपरायण, महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठमोठ्या कीर्तनकारांना ज्यांचा पखावज आवडतो, आदरणीय भंदस महाराज आहे. नवोदित मृदंग वादकात ज्यांच्यात वेगळी तडफ आहे असे आदरणीय मयूर महाराज आहेत. ते आमचे जावई आहेत, ते तर करावंच लागेल, विदर्भाचे जावई आहेत. ज्यांच्या गळ्याने कीर्तन इतकं गोड होतं की कीर्तनकाराच्या गळ्यात गोडवा नसला तरी भागून जाईल, एवढा गोडवा देवानी ज्यांना दिलाय. आदरणीय हरिभक्तपरायण गोरक्ष महाराज गतीर आहेत. त्यांच्यासोबत आदरणीय वैभव महाराज आहेत. मला वाटतं मुंडेवाडीच आळंदीकर आदरणीय वैभव महाराज आहेत. आदरणीय महाराष्ट्री तर सगळी महाराज मंडळी आहेत, उपस्थितच आहेत. तर बोललोय की
सगळ्याच गोष्टी आपण ठरवल्याप्रमाणे होत नाहीत. उगाच प्लॅनिंग करत बसत जाऊ नका. म्हणजे अगदी कोणत्याच गोष्टीचं प्लॅनिंग करू नका असा त्याचा अर्थ नाही, पण कधी कधी ना देवाच्या इच्छेत इच्छा मिसळली पाहिजे. काय झालं, एकदा एक साधू महात्मे गंगासागरला गेले. तुम्ही गेलात कधी? गेलात? जाऊन या, नाही गेला असाल तर एखाद्या महाराजांसोबत नेतात महाराज लोक आता अलीकडे. विठ्ठला विठ्ठला भलत्या सलत्या सोबत गेल्यापेक्षा महाराजांसोबत गेल्याने तिथल्या तीर्थक्षेत्राचं महात्म्य कळेल, तुम्हाला प्रसाद मिळेल, तो शुद्ध चांगला शाकाहारी मिळेल, तुमच्यासोबत लोक असतील तेही चांगली चर्चा करणारे असतील, एवढ्यासाठी. हे सगळीकडेच मिळतं असं नाही म्हणून. मग बाबा गंगासागरला गेले. महात्मा फक्कड साधू. गंगासागरला गेल्यानंतर गंगासागरला गेल्यावर एक एक गोष्ट असते, तुम्ही बघितलं असेल जे गेले, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपल्याला वाहनाने जावं लागतं. पण गंगासागरचा सागर एकदम सागर होत नाही. पहिल्यांदा गंगा नंतर सागर होतो, बरोबर ना? गंगा आणि सागर एकत्रित झाल्याने खूप दूरपर्यंत पाणी जरा कमी खोलीचं आहे. ते सगळं पाणी ओलांडून आपल्याला पलीकडे जावं लागतं त्या बेटावर, बरोबर? तिथे गंगा आणि सागर चांगल्या पद्धतीने मिळतात. पण मग पलीकडे जाण्यासाठी तो का म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. अजून तरी आपल्याला पाण्यावर चालण्याचं तंत्र आलं नाही. पाण्यावर गाड्या चालवतात, उद्या माणसंही चालतील, सांगता येत नाही, पण अजून तरी नाही. पाण्यावर चालून जाण्यासाठी आपल्याला आश्रय कशाचा घ्यावा लागतो? नावेचा. तिथल्या नाव्या होळ्या आहेत, त्या 50 लोक बसतात त्याच्यात. 50 लोक बसले आणि मग तो पुकारतो चला, आणि मग निघतात. बरं, आता जो फक्कड महात्मा होता तो गेला, तेव्हा होळीत कोणीच नव्हतं, एकटाच बसलेला. बरं, एकटा बसल्यावर त्याने नाव घेऊन जावी एवढे पैसे तरी महात्म्याकडे कुठे आहेत? एवढे पैसे असतील तर महात्मा तरी कसं म्हणायचं ठाला विठाला एवढे पैसे नव्हते. मग 49 लोक येईपर्यंत वाट बघणे हा एकच पर्याय त्याच्याकडे होता. त्यामुळे 49 जण कधी येतात आणि कधीही होळी भरून पलीकडे जाते, यासाठी बाबाने डोळे मिटले, आपलं नामस्मरण सुरू केलं. त्या नामस्मरणात कधी हा हा म्हणता 49 जण झाले आणि 50 लोकांची होळी भरली, बाबाला कळलं नाही. आणि तेवढ्यात पुकारा झाला, चला निघायचंय. निघायचं म्हटल्यावर निघाली होळी. आणि निघाल्यानंतर चालले ते सगळे 50 लोक. त्यात काय सगळे तीर्थ स्नान वगैरे एवढ्यासाठीच आलेले असतात असं बिलकुल नाही. त्याच्यात काही पिकनिक म्हणूनही गेलेले असतात. बघू तरी काय, लोक जातात तिथे आहे तरी काय. तसं पण इकडे तिकडे गोव्याला गेल्यापेक्षा तिकडे गेलेलं काय वाईट म्हणून पण गेलेले असतात. सगळ्यांना घेऊन चालावं लागतं, परमार्थ त्यालाच म्हणतात. मग निघाली होळी, आणि जशी होळी निघाली तशी मध्यात पोचली. पाणी आता 50 फूट झालं खोल. पुढे होळी गेली, पाणी आता 100 फूट खोल झालं. चाललं महाराज खोली वाढत वाढत, आणि हा म्हणता म्हणता होळी मध्ये गेली. आणि मध्ये गेल्यावर होऊ नये ते झालं, जोराचा वादळ सुटलं, जोरा वादळ. आणि तो पूर्वीची होळी बघा, ते त्याला कापड लावलेली, त्या कापडाला हवेल्या झोताला अडवून त्याला वेग द्यायचा असं ठरलेलं असायचं. हा हा म्हणता असा जोराचा सोसाट्याचा वारा सुटला की तो कापड पण फाटला. जो होळीला लावला, जो वेग देत होता, तो आता हलवायला लागला होळीला. हा म्हणता समुद्रात अशा लाटा उसळायला लागल्या, लाटांचं पाणी नावेत पडायला लागलं. आणि नावेत पाणी आलेलं चालत नाही. म्हणजे नाव पाण्यात चालते, नावेत पाणी आलेलं चालत नाही, नाही तर सगळं पाणी होईल. मग आत पाणी येत होतं आणि सगळ्यांना वाटलं इतका जोराचा वारा सुटतोय, एवढ्या जोराच्या लाटा उडतायत, म्हणजे आता काही खरं नाही. आणि वरून नावेत पाणी येतंय, आणि नावेत जर पाणी आलं तर नाव पाण्यात बुडाल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे आता आपले शेवटचे क्षण आहेत. आणि मग त्यावेळेस सगळे प्रयत्न करायचे म्हणून सगळेजण एकजुटीने, जसं एखाद्या इमर्जन्सीला सगळे पक्ष एकत्र येऊन प्रयत्न करतात, त्या पद्धतीने सगळे एकत्र येतात. कधी कधी सगळे पक्ष एकत्र येऊन काम करतात, कधी कधी सगळ्या पक्षाचा एक पक्ष बनवायचा असतो. ठाला विडा काही दिवसांनी सगळ्या पक्षाचा एक पक्ष झाल्यावर नवल वाटायला नको. हळूहळू सुरुवातच जरी झाली आहे. असू देत, एवढ्या दूरवर जाऊन सांगण्याचा माझाही स्वभाव नाही. तुम्ही फार लांब येऊ नका. ठाला विठाला. मग नावेत पाणी येत होतं, सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने नावेतलं पाणी बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. सगळेजण पाणी टाकायचा विचार करत होते. आणि ज्या वेळेस सगळेचे सगळे म्हणजे 49 जण नावेतलं पाणी बाहेर काढत होते, त्यावेळेस साधूची कृती वेगळी होती. साधू काय करत होता,
आपल्या हातातलं जे कमंडलू आहे ना ते सागराच्या पाण्यात बुडवत होता आणि सागरातलं पाणी नावेत घेत होता. 49 म्हणायला लागले, कसला साधू, जीव घेतो की काय आपला, येडा आहे की काय हे साधू, का फक्त कपडेच घातलेत. लोक बात लगेच बोलतात हो महाराज, लोकांची बात काय निराळी असते महाराज, काय बोलतील आणि कधी बोलतील, कुणामुळे बोलतील सांगता येत नाही. ढाला विढाला कुणामुळे हे सगळ्यांसाठी नव्हतं, ज्यांच्यापर्यंत पोहोचलं त्यांनाच घ्यायसाठी होतं. सांगता येत नाही महाराज. कसला हा साधू, सगळेजण डोळे वटारत होते, पण त्या साधूशी जाऊन बोलायला पण वेळ नव्हती. का, नावेतलं पाणी बाहेर काढायचं होतं. मग हा म्हणता नावेतलं पाणी काढायला लागले. साधूचं काम बाहेरचं पाणी आत टाकायचं. सगळेजण बाहेर पाणी काढत होते, साधू आत पाणी टाकत होता. हा म्हणता नाव पुढे गेली आणि झालं, मिळायचा तो आश्रय मिळाला. थोड्या वेळाने ते वादळ शांत झालं आणि वादळ शांत झाल्यानंतर सगळ्यांना वाटलं की आता वाचतो आणि मग जोरात सगळे बाहेर पाणी टाकायला लागले. थोडंच पाणी राहिलं होतं नावेत, पण साधूने आता मात्र कृती बदलली. लोकांची कृती तीच होती, साधूने कृती बदलवली. जो साधू सागरातलं पाणी नावेत टाकत होता त्याने आता कृती बदलली. वादळ थांबल्यावर नावेतलं पाणी कमंडलूत भरायचं आणि सागरात टाकायचं. आतापर्यंत तो बाहेरचं पाणी आत टाकत होता, कोणी प्रश्न विचारला नाही, तशी वेळही नव्हती. आता जरा वेळही होती आणि रिलीफही मिळालं होतं, म्हणून तो एक विचारतो, का हो साधू, मगाशी नावेत पाणी येत होतं, वादळ सुटत होतं, नाव बुडायला निघाली होती आणि त्यावेळेस तुम्ही बाहेरचं पाणी आत टाकून नाव बुडण्यासाठी प्रयत्न करत होते. मग आता वादळ शांत झालं आणि आम्ही वाचणार हे तुमच्या लक्षात आलं, म्हणून तुम्ही पक्ष बदलून जाता. काही नीती आहे की नाही तुमच्याकडे? ठाला विठाला काय आहे की नाही तुमच्याकडे काही वगैरे, तुम्हाला जीवाची दया. त्यावेळेस तो साधू बोललाच नाही. आतलं पाणी घ्यायचा, बाहेर टाकायचा. पुन्हा 3-4 जणांनी विचारल्यावर साधूला वाटलं या कृतीवर लोकांना शंका यायला नको, म्हणून साधू बोलतोय, अरे बाबा, मग अशी वादळ सुटलं होतं, नावेत पाणी येत होतं, मला असं वाटलं माझ्या देवाला आजच्या तारखेत ही नाव बुडवून आपल्या 50 लोकांना मारायचंय आणि मग आपल्या 50 जणांना त्याला मारायचंय, तर मला असं वाटलं त्याला मारण्याच्या त्या कामात 2-4 कमंडलूचं सहकार्य आपलंही झालं तर बरंच होईल. साधू देवाच्या इच्छा मिसळवतो. तो बोला, ठीक आहे, मारायच्या कामात 2-4 कमंडलूचं सहकार्य करण्यासाठी तुम्ही नावेत पाणी टाकत होता, पण का हो महाराज, जर मारायसाठी सहकार्यच करायचं होतं तर वादळ थांबल्यावर तुम्ही बाहेर पाणी का टाकत होता? बरं विचारलंच म्हणे. नंतर कळलं मला, वादळ शांत झालं आणि नाव पाण्याने अजून पाण्यात गेली नाही, तेव्हा कळलं की देवाला आज सगळ्यांना वाचवायचं आहे. देवाला वाचवायचं आहे म्हटल्यावर 2-4 कमंडलूचं सहकार्य माझंही असलं पाहिजे. याला देवाच्या इच्छेत इच्छा मिसळवणं म्हणतात. आली ती सगळी घडी देवाची इच्छा म्हणून स्वीकारायची. विठाला विठाला मनुष्य जीवनाचा विचार केला तर तो कोणत्या तरी साध्य प्राप्तीसाठी नित्य प्रयत्न करतच असतो. प्रयत्न करत नाही असा एकही माणूस नाही महाराज. काही लोक बोलतील आम्ही सगळं सोडलंय महाराज, सगळं सोडलंय. सगळं जरी सोडलं तरी संकल्प विकल्प कुठं सोडले, स्वप्न पाहणं तरी कुठं सोडले, भोजन प्रसाद तरी कुठं सोडला, अनेक गोष्टी. लोक बोलतात महाराज झालं सगळं, आता काही काम नाही. मोठ्या बाळ्याचं लग्न झालं, त्याला कोल्हापूरची सून मिळाली. लहान्याचं लग्न झालं, त्याला नाशिकची मिळाली. मला भान आहे, मी मुंबईत बोलतो त्यामुळे मुंबईची घेणार नाही. आता मुंबईची मुंबईत मिळतात तो भाग निराळा. विठाला विठाला सगळं झालं महाराज. दोघांसाठी चांगली घरं बांधून ठेवली आहेत. आता काही काम नाही, बस आता काही काम नाही. फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्ट्या वैसोनी. मग अशा वेळेत हे कीर्तनात येतात, नामस्मरण करतात, साधना करतात, साधूची सेवा. असे निष्काम कर्मयोगी गावातले 4-5 एकत्र बसतात आणि एकत्र बसल्यानंतर, रामभाऊ तुला ठाऊक आहे रे? काय बोलतोस? अरे तुला माहित नाही, शामरावची सून त्याला भाकरी घालत नाही म्हणतात. तुझी किती दिवस घालते ह्याचा विचार कर पहिल्यांदा. तिच्या भाकरीचा, त्याच्या भाकरीचा विचार करण्यात एवढा महत्वाचा काळ का घालवता? मला असं वाटतं प्रपंचाच्या सगळ्या जबाबदारीतून देवाने जर तुम्हाला मोकळंच केलंय ना, तुमच्याकडे आता प्रपंचाची कोणतीच चिंता त्याने ठेवली नाही ना, तर मग त्याचं स्मरण करा ना, त्याचं स्मरण करा. नाहीतर महाराज शेवटच्या क्षणापर्यंत कामाला लावतो तो
म्हणून आद्य शंकराचार्य म्हणतात शेवटच्या क्षणापर्यंत अंग गलित गात्र होईल तरी त्याच्या नामस्मरणाचा अट्टहास असावा. अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि तमुंशतया शापिंडम भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. अंगम गलितम फलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि तमुंशतया शापिंडम भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते भज गोविंद भज गोविंद भज गोविंद सवय लागली आहे जीवायला. ज्या दिवशी नियती वा निसर्ग त्याला मोकळीक देते ना त्या दिवशी तो देवाचे आभार मानत नाही, भलत्या गोष्टीत लागतो. आणि स्वभाव आहे जीवाला, स्वभाव आहे आपला. आपल्याला थोडी उसंत मिळाली का आपल्याला नको करायला तेच करायला आवडतं. देव तुम्हाला मला आपल्या प्रापंचिक जबाबदारीतून जरा मोकळं करत असेल ना तर त्याचे धन्यवाद देत बसा. उगच ह्याचं ते त्याचं ते त्याचं ते ह्याचं असं चाललंय त्याचं तसं चाललंय. लोक आपसातच बोलतात असं नाही. आमच्याकडे पण महाराज तुम्हाला ठाऊक नाही ते फक्त फिरतं कीर्तनाला पण त्याचं बरं नाही महाराज. तुझं बरं होईल याचा कधी विचार करशील बाबा, का असं करतो. ज्ञानोबाराय बोलले सगळ्यात मोठं पाप हे आहे कोणतं, ह्याची निंदा त्याची निंदा त्याची निंदा. म्हणून कबीरजी बोलतात निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की. सच्चा झूठा दोनों भाई खुदा ने बनवाई. भगत की निंदा भगत करे सो वही नरक में जाई. निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की. ह्याची निंदा त्याची निंदा त्याची निंदा ह्याच्यात किती वेळ जाईल महाराज. अहो अगोदरच हा प्रपंच महाराज आपल्याला घाण्याप्रमाणे जुंतून ठेवलेला आहे. जुंतीले घाना बांधोनी डोळे झाला बांधुनी डोळे. मागे आर पुढे तेने ही पोळे. मागे आरपुढे पोळे. चाललो किती तेन कडे. चाललो किती ना कळे. दुःखे आरंभळे भुकतान. दुःखे आरंभळे भुकतान. दुःख आरंभले भुकतान. दुःख आरंभले भुकतान. या प्रपंचाने एवढं कामाला लावलं त्यातून उसंत मिळाली देवाचं काम करा, त्याचे उपकार माना. आपण भलत्या गोष्टीत लागलो महाराज. ह्याची निंदा त्याची निंदा त्याची निंदा. आपल्याला सवय लागली सगळ्यांचं धुणं आपल्याकडे येऊन धुवायचं. कशासाठी? ज्ञानोबा त्यासाठी एक सुंदर ओवी घालतात. काय झालं, एक फकड महात्मा घर सोडून निघाला तीर्थाटनासाठी. तीर्थाटना करत 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 निघाला. एका नदीच्या तीरावर एक वडाचा वृक्ष मोठा पार होता. पुढे हनुमंतरायाचं मंदिर होतं. त्याला ते ठिकाण तीर्थाटनासाठी बरं वाटलं. त्याने तिथे विश्रांती करायची ठरवली. विश्रांती करायची ठरवल्यानंतर दाट वडाचा पाराची सावली आहे, बाहेर तापलेलं ऊन आहे, पुढे हनुमंतराय आहेत. इथे तिथे कुठेतरी विश्रांती केल्यापेक्षा विश्रांतीसाठी हेच जागा छान आहे असं त्याला वाटत गेलं. आणि म्हणून महात्म्याने तिथे मांडी घातली. ती शांती, ती सावली त्याला निरामय शांतता देत होती. आणि मग अशात गेल्या 2 दिवसापासून कोणतरी महात्मा गावच्या पारावर बसलेला आहे हे लक्षात आल्यावर गावात एक गृहिणी होती.
दररोज आपल्या प्रपंचाची कामं करायची आणि सकाळी उठल्यानंतर गाय दोहन करायची स्वतः, आणि दोहन केल्यानंतर पहिला प्रसाद हनुमंतरायांना द्यायची आणि निघायची. 2 दिवसापासून म्हातारीच्या दृष्टिक्षेपास पडला की कोणतरी महात्मा येऊन बसतोय. कुठे खात असेल पीत असेल सांगता येत नाही, वीक दिसतो. म्हणून म्हातारीने काय सुरू केलं, दुसऱ्या दिवशीपासून सोबत एक पेला घेऊन निघाली. गाय दोहायची, त्या पेल्यात दूध काढायची, हनुमंतरायाला दाखवायची आणि तोच पेला महात्म्याला द्यायचा. दिलं तर खायचं महात्म्याचा स्वभाव. महात्मा दररोज तो दूध प्यालाभर दूध पिऊन घेत होता. असा दररोजचा नित्यक्रम चालत राहिला. असे अनेक महिने निघून गेले. म्हातारीचा नित्यक्रम सकाळी उठायचं, स्नान करायचं, तुळशीला पाणी घालायचं, आपल्या गोठ्यातली गाय दोहायची, ते दूध डोक्यावर घ्यायचं, एक पेल्यात भरून देवाला दाखवायचं आणि नंतर तोच पेला साधू महात्म्याला द्यायचा. असं अनेक महिने चालत गेलं, अनेक महिने चालत गेलं. आजच्या दिवशी झालं काय, ती म्हातारी पहाटे उठली, स्नान केली, तुळशीला पाणी टाकलं आणि एक चरवी घेऊन निघाली गाय दोहायसाठी. गाय दोहली आणि ती चरवी एका चुंबळेवर आपल्या डोक्यावर ठेवली. हातात पेला होताच, ज्या पेल्यात दूध घेऊन देवाला आणि तेच दूध नंतर साधू महात्म्यांना. नित्याप्रमाणे ठरलं. पण जात असताना मंदिर आणि तिचा गोठा याच्या मध्ये तिने जी चरवी डोक्यावर घेतली होती ना, त्या चरवीच्या वरून एक घार मेलेला साप घेऊन जात होती आणि बरोबर योगायोग असा घार त्या सापाला आपल्या पायात पकडून जात होती. अर्धा साप खाली तोंडाकडून लोंबकडत होता, अर्धा साप शेपटीकडून लोंबकडत होता. मध्ये घारीने पायात त्याला पकडलं होतं आणि ती घेऊन जात असताना त्याच्या तोंडातली विषाची गरळ खाली कोसळली आणि पडल्याबरोबर बरोबर त्या खालीच म्हातारीच्या डोक्यावरची चरवी आली. ते विष त्या दुधात पडलं. म्हातारी त्याबद्दल अनभिज्ञ होती. ठरल्याप्रमाणे म्हातारी बरोबर मंदिरात गेली आणि मंदिरात गेल्यानंतर त्या दुधातला पेलाभर दूध काढलं, हनुमंतरायाला दाखवलं आणि त्यानंतर पाणी फिरून बरोबर नित्याप्रमाणे त्या साधू महात्म्याला आणून दिलं. साधू महात्म्याने दररोज प्रमाणे ते दूध प्राशन केलं आणि व्हायचा तो परिणाम झाला. साधू महात्मा तद्धाम परमम. विषयुक्त दुधाने कोण माणूस महाराज जगेल? संपला. महात्मा गेला. महात्मा गेल्याची बातमी सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरली. सगळ्या गावात बातमी पसरल्यानंतर लोक कुजबुजायला लागले. किती दिवसाचा महात्मा होता महाराज? हो, येत होता, हो बरा होता. काही लोक म्हणत होते बरं झालं आपल्या गावातल्या म्हातारीने दररोज त्याला दूध दिलं त्यामुळे आतापर्यंत थांबला. बिचारा वृद्धापकाळाने गेला असेल. पण गावात काही सगळी चांगलीच लोक असतात असं नाही, बरोबर? गावात काही अशी पण लोक होती जशी अनेक गावात असतात, आपल्या नाही, आमच्याकडे असतात तशी लोक. त्या गावातली काही लोक म्हणत होती गेल्या 4-5 महिन्यापासून बघतोय म्हातारी पेलाभर दूध साधूला देत होती. महाराज, नातवाला पाणी घातल्याशिवाय दूध देत नाही ती म्हातारी साधूला पेलाभर दूध कशी देत होती? हाच प्रश्न आहे. तो म्हणतो रामभाऊ मलाही तेच वाटत होतं, साधूकडे काहीतरी डबुल असावं, म्हणजे काहीतरी संपत्ती, काहीतरी सोनं असावं आणि ते म्हातारीला माहिती झालं असावं म्हणून म्हातारीनेच महात्म्याचा काटा काढला असावा. ओ, लोक सोन्यासाठी संपत्तीसाठी काय काय करतील सांगता येत नाही. आता ह्या काळात तर वेगळं सांगण्याची गरज नाही, लवकर पट्ट, कारण उदाहरणं होती भोवतीच असतात. ठला विठाला बोला. आता ह्याच्यात कोणाचा दोष आहे हो? महात्मा विषाचं दूध पान करून संपला, कुणाचा दोष? म्हातारीचा दोष? तिचा बिचारीचा काय दोष? नित्याप्रमाणे उपकार म्हणून ती दररोज साधू महात्म्याला दूध देत होती. मग घारीचा दोष? घार तिचा काय दोष? बिचारी ती तिचं खाद्य घेऊन जात होती. मग सापाचा दोष? ज्याच्या मुखातून विष पडलं, काय म्हणणं आहे तुमचं? त्याचा काय दोष? तो तर मेलेला आहे, गतप्राण झाला, त्याचा आता इंद्रियावर कुठं संयमन आहे. मग जर दोष घारीचा नाही, दोष म्हातारीचा नाही, दोष सापाचा नाही, तर हे पापाचं ओझं टाकायचं कुणावरती? वर बैठक झाली आणि त्यांना प्रश्न पडला. चित्रगुप्त म्हणायला लागला, स्वामी कुणाच्या डोक्यावर हे पाप टाकायचं? आम्हाला माणूसच मिळत नाही, कारण ह्या दोषीच कोणी मिळत नाही. मग पुन्हा बैठक बसवली गेली आणि सांगितलं गेलं ह्याला जर कोणीच दोषी नाही ना, तर दोषी माणूस शोधण्यासाठी चला आपण त्याच गावात, ज्या गावात हा प्रकार घडला. आणि मग सगळेचे सगळे त्या गावात आले आणि त्यांनी ठरवलं आता कुणाच्या तरी डोंबल्यावर हे पाप टाकायचंच आहे ना. मग ते गेले आणि गेल्यानंतर पहिल्यांदा वडाचा पार होता तिथे गेले. तिथे काही निष्काम कर्मयोगी बसलेलेच होते आणि ते म्हणत होते आम्ही म्हणत होतो रामभाऊ, इथे रामभाऊ नाही कोणी, प्रॉब्लेम नाही व्हायचा.
नाहीतर मग कोणी बोलावलं हे पहिल्यांदा सांगा. असं असंच झालं एका गावात. ठला विठाला रामभाऊ, मी म्हणत होतो रे तुला, म्हातारी तशी कुणाला काही देणार नाही. मागच्या सप्त्यात तिने 11 रुपये वर्गणी दिलेली, ती कशी काय आता एवढी उदार झाली? बघितलंय म्हणे मी, आणि तिचाच हे काहीतरी षडयंत्र असलं पाहिजे. चित्रगुप्ताने सांगितलं, टाका याच्या डोंबल्यावर हे सगळं पाप. का? कारण नसताना इतराची निंदा करत बसला. ज्ञानोबा बोलतात, क्रूर ग्रहाची जैशी मांदी मिळे एके चिराशी, का येते निंदकापाशी अशेष ही पापे. निंदकाकडे अशेष पापे येतात, म्हणून आपण चुकूनही कुणाच्या निंदेत लावू नका. मग केलं तरी काय पाहिजे? महाराज, प्रपंचाने स्वळ दिली, नियतीने मुभा दिली, आणि दिवस बरे आले ना तर मग त्याचं भजन केलं पाहिजे. त्याचं भजन करणारे सुखात आणि दुःखात त्याला आठवणारे ते जगद्गुरु तुकोबार आहे. सवळीने, श्रीमंतीने, अवधीने भजन करणारे तुम्ही आम्ही आहोत. प्रपंचात दुःख झालं का भजन नक्की करतो महाराज, पण कधी कधी सुख आलं ना तर आपण देव विसरून जातो. दुख में शिमिरन सब करे, सुख में करे न कोई. अगर सुख में शिमिरन करे तो दुख ही काहे को होय. कबीरा दुख ही काहे को. तुमचं माझं तर चाललंय महाराज. प्रपंच वाढला, जर 1 कोटी रुपये बॅलन्स आहे तर असं वाटतं ते 2 कोटी झाले पाहिजे. बरोबर बरोबर, चांगलं आहे. 1 कोटी ज्याच्याकडे बॅलन्स आहे त्याला 2 कोटी व्हावे असं वाटत असेल, हरकत नाही. बरं, 2 कोटी झाल्यावर थांबतो नाही, त्याला वाटतं माझ्याकडे 3 कोटी आले पाहिजेत, शेजारच्याकडे 3 कोटीच्या FDR आहेत. बरं, वाटलं पाहिजे, काय हरकत नाही. मग 3 कोटी झाले, आता वाटतं 4 कोटी झाले पाहिजेत. बरं आहे, ठीक आहे. नंतर 5 कोटी झाले पाहिजेत. बरं आहे, पाहिले 5 कोटी एका वेळे? मी नाही बघितले म्हणून सांगतो. 5 कोटी रुपये आले पाहिजेत. बरं, हे कोटी किती लांबवले म्हणजे तुमचं समाधान होईल? नाही हो महाराज, नाही समाधान होत. तुमची आणि माझी स्थिती सांगू कशी? वाईट वाटेल तुलना केल्यावर, पण तशीच आहे. कीर्तनात काही गोष्टी वाईट वाटल्या पाहिजेत, आत रुतल्या पाहिजेत, म्हणजे आपण दुरुस्त होऊ. विठाला 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 विठाला. नाही तर काय बिघडलोय महाराज आपण? काय चाललंय आपलं? 1.5 GB साठी रात्रभर त्याच्यात डोकं घालून राहतो. किती? 1.5 ते 2 GB पर डे संपवण्यासाठी काय चाललंय तिथे लिहिलेलं मला फार वेळेचं महत्व जाणा. सोशल मीडिया अतिरिक्त वापर टाळा. सगळे 12 वाजेपर्यंत ऑनलाईन असतात, कारण बहुतेक कंपन्यांचे 12 पर्यंतच दिवस असतात. त्या दिवशी उरलं तरी ते चाललं जातं. बरोबर. आणि मग आपलं ज्या दिवशी संपतं त्या दिवशी आपल्याला दुसऱ्याचं हॉटस्पॉट मागावं लागतं. काय दिवस आणलेत त्या मोबाईलने, तुम्हाला सांगतो. दिवसभर कोणीतरी म्हटलेलं आहे, कोणतरी नाही, डार्विनने म्हटलेलं आहे. असं म्हणतात, वानरामध्ये उत्क्रांती होत 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 माकडाचा माणूस झाला. माझा काही वाद नाही त्या विधानावर. का वाद करायचा उगच? फक्त माझा प्रश्न असा आहे का मोबाईल बघून बघून आता मानवाचा माकड व्हायला नको, इतकी मान खाली घालून दिली आहे लोकांनी. आहे ना महाराज? 1.5 GB त्या डाट्याला आट्यापेक्षा महत्व द्यायला लागलेत लोक. अहो, तुम्ही पहिल्यांदा गिळायचा आटा त्याला महत्व देत राहा. ज्याने अजून गिळायला कोरभर कमवायला शिकला नाही, तू 1.5 GB घालवतोय, त्याचं भविष्यात होईल तरी कसं? बरं, तू किती श्रीमंताचा असला तर 1.5 GB संपवल्याने मोठा नाही होणार. विठाला 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 विठाला. वेगळं झालंय हो आपलं. मला सांगायचा मुद्दा हा आहे की प्रपंचाने वेळ दिली. तुमचं माझं झालंय कसं तुम्हाला सांगतो. तुलना करतो. 2 प्राणी माझ्या डोळ्यापुढे आले. 2 प्राणी. एक प्राणी आहे हत्ती. किती लागतं खायला? किती खातो हत्ती? खूप खातो. गुगलला कधी सर्च केलं? नाही केलं, करत जा, हेही गुगलला असतं. हत्ती किती खातो? खूप लागतं खायला. कबीरदास म्हणतात, मन भर खाय हाथी मन भर खाय. बरं, दुसरा प्राणी आहे कुत्रा. कुत्र्याला किती लागतं खायला? भाकरीची भूक महाराज त्याची. भाकरीची भूक. पण भाकरी भऱ्याची भूक, चपाती भऱ्याची भूक असली तरी ह्या दारात जातं, त्या दारात जातं, त्या दारात जातं, आणि सगळ्या दारात पाठीत दणका बसल्यावर ओरडत निघून जातं. मिळतं त्याला. ह्या दारात त्या दारात जाणारं कुत्रं असमाधानी आहे, आणि समाधानी हत्ती मनभर खायला लागतं तरी एका जाग्यावर आहे.
कबीरदास म्हणतात तो एका जागेवर आहे कारण त्याने त्याच्या धन्यावर त्याच्या मालकावर विश्वास ठेवलेला आहे म्हणून त्याला मनभर खायला मिळतं. पण ह्याचा मालकावर विश्वास नाही म्हणून ह्या घरी जातं त्या घरी जातं आणि पाठीत दणके खात. कबीरा धीरज के रखे हाथी मन भर खाए. कबीरा धीरज के रखे हाथी मन भर खाए. दुख एक के कारण श्वान घर घर जाए. कबीरा श्वान घर श्वान घर घर जाए. कबीरा श्वान घर 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 खाए. कबीरा धीरज के रखे हाथी मन भर खाय. टूक एक के कारण श्वान घर घर जाय. आपलं कुत्र्यासारखं झालंय महाराज. प्रपंचाला लागतं तरी किती हो, पण आपण किती इकडे गेलोय तिकडे गेलोय. सोशल मीडियाला काय मिळतं का, जंगली रमीतून काय मिळतं का बघूया. ठला माणसं किती बिघडली महाराज. ती रमी मुळातच जंगली आहे तरी आपण तिकडे जातोच ना. पण एवढी जंगली असूनही त्याची ऍडव्हर्टाईज करण्यासाठी मोठमोठे येतात त्यांना आपण शहरी म्हणतो. विठला विठला विठल. सोशल मीडिया उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे, उत्कृष्ट. हे कीर्तन तुमचं लोकांपर्यंत पोहोचतंय जे इथे आले नाहीत तरी त्यांच्या एवढं चांगलं. आवरा ना त्यांना जरा. सोशल मीडिया चांगलं प्लॅटफॉर्म आहे. मग ते त्यांना आवरत बसले तर त्यांनी वाजवायचं कधी. ठला विठला विठल विठल विठल. पण सांगू त्या माध्यमाचा गैरवापर होतोय. गैरवापर. सामाजिक माध्यमांवर आपला प्रभाव असला पाहिजे. ओ महाराज त्या माध्यमांचा आपल्यावर प्रभाव सुरू झालेला आहे. आता सांगू त्या अँड्रॉइड वरून एखादं क्लिक केलं की एखादं ऑर्डर होतं. झोमॅटो स्विगी वगैरे वगैरे वगैरे. गाडी नाही मिळाली म्हणून घोड्यावर जाऊन ऑर्डर दिल्याच्या गोष्टी तुम्हीच आम्हाला सांगता. आता गाडी न मिळणे म्हणजे घोडा हा पर्याय कधी होऊ तरी शकतो का बरं. तो काय स्वस्त आहे का, परवडणारा आहे का, तरी ते दाखवतात म्हणजे ते काय येडे आहेत का. मग आपण नाही का हा विचार काय येत नाही. विठला विठला सांगतो तुम्हाला. एका क्लिकला तुमच्या घरी पिझ्झा येतो. खात जा प्रश्न नाही, पण बघत पण जातात काय आहे नेमकं, तो कशापासून बनतो. अहो काय विटवलं जातं धान्याला. ज्या प्रदेशात धान्य नवीन मिळत नाही, ताजं मिळत नाही ना, तिथे ते साठवलं जातं आणि मग ते विटल्यानंतर तो बनवला जातो वगैरे. त्याच्या रेसिपीज बघा तुम्ही काय असतील तर त्या बारीक जाऊन बघा. कारण कोणतीही गोष्ट चिकट होण्यासाठी ती नासवली जाते. नासवल्याशिवाय चिकटपणा होत नाही. मग सांगू तुम्हाला, तुमच्या घरात आईने बनवली गरम ज्वारीची भाकरी, गरम भाताची भाकरी खा, तांदळाची भाकरी खा. कशावर बनवलेली, जाळावर बनवलेली. तुम्हाला पिझ्झापेक्षा जास्त नाही देणार ना, तर नाव बदलून ठेवा किंवा बोलू नका. म्हणजे असं समजू नका तुमच्या भागात यायचा कंटाळा वाटतो म्हणून येऊ देऊ नका असं बोलतोय. हो, वचन देऊन सांगतो तुम्हाला. ताजं खाणे हा अध्यात्माचा आपल्या आरोग्यशास्त्राचा नियम आहे. आयुर्वेदात चरक महर्षी होऊन गेले माहितीये. चरक महर्षीने आहाराच्या 8 पद्धती सांगितल्या. त्याला अष्टाहार पद्धती म्हणतात. त्या अष्टाहार पद्धतीत पहिल्यांदा तुम्ही कोणत्या देशात राहता त्याचा विचार केला पाहिजे, देश. नंतर ते कसं बनवलं पाहिजे, करण. नंतर तुमची प्रकृती आणि त्यानंतर तुम्ही कुठल्या कालात आहे ते. तुम्ही हिवाळ्यात गरम खाता बरोबर, थंडीच्या दिवसात आपण गरम खायला लागतो. जसा जसा हिवाळा वर चढतो तसे तिळाचे पदार्थ आपल्याकडे वाढवले जातात. आपलं महाराष्ट्र आयुर्वेदानुसार जीवनमान जगणार आहे. नाहीतर मग उन्हाळा होते आणि तुम्ही रजाई घेऊन झोपले तर बरं वाटेल, नाही वाटणार महाराज. हिवाळ्यात गरम खाल्लं पाहिजे, उन्हाळ्यात थंड खाल्लं पाहिजे. आपण प्रत्येक वेळी आईस्क्रीम खायला लागलो, कुठलं डोकं आहे महाराज हे. तुम्हाला सांगतो ह्याच्या मागे मोठं षडयंत्र आहे. कोणतं? स्विगीला झोमॅटोला तुमच्या घरापर्यंत बॉय पाठवायला पैसे लागत नाहीत, त्यांचे पगार कमी आहेत, लागतात. पण हे पगार त्यांना तुम्हाला तो खाद्यपदार्थ पोचून देण्याच्या पैशात परवडतो का याचा विचार केला कधी? नाही परवडत. मग त्या सगळ्या गोष्टीसाठी विशिष्ट लोकांकडून त्यांना फंडिंग केलं जातं की तुमच्या घरात तो पदार्थ सुलभतेने पोहोचावा. पोहोचवणाऱ्या लोकांसाठीचे जे पगार आहेत त्यासाठी काही लोक मदत करतात. मग ते मदत का करतात? ते दानशूर आहेत,
त्यांना त्यातून कमवायचं आहे महाराज. तुम्ही काय खाल्लं पाहिजे हा निर्णय ते तिथे बसून घेतात. म्हणजे तुम्हाला कोणता रोग झाला पाहिजे याचे औषध ते आधीच बनवून ठेवतात. ठाला विठ्ठल विठ्ठल. आपल्याला त्याची चव लागते. काही नाही, अजिनोमोटोचा परिणाम आहे महाराज तो. अजिनोमोटो बाबा फार तपस्वी आहेत. त्यांची एवढी कृपा आहे की तुम्हाला कोणताही पदार्थ चांगला लागेल. का? तुमच्या रसनेंद्रियाच्या संवेदना कमी केल्या जातात, त्याला बधीर केलं जातं. त्यामुळे घरच्यापेक्षा तुम्हाला ते खाल्लेलं बरं वाटतं. बघायचं तरी पोरांना आईस्क्रीम खाण्याचा फार सगळ्या घरात प्रघात सुरू झाला. खातात ना आईस्क्रीम? आवडतं ना तुम्हाला? बरोबर आहे. कोणतं आईस्क्रीम खाल्लं पाहिजे माहिती आहे? अँड्रॉइड आहेत ना आपल्याकडे, पण कोणतं खाल्लं पाहिजे हे अजून ठाऊक नाही. आपण सुशिक्षित समजायला लागलोय. फक्त मोबाईल वापरताना मग नॉलेज ठेवा, नाही तर विकून टाका अँड्रॉइड तुमचे. काय माहिती नाही काय नाही, उगाच सेल्फी काढण्यासाठी ठेवतात. मग एखादा कॅमेरा ठेवा 2000चा. ठाला होत नाही महाराज असं. आईस्क्रीम बनवत असताना त्याच्यात व्हाईटनरचं प्रमाण असतं. बरोबर? ते किती % असलं पाहिजे? व्हॉट्सअपला तर फार गुरु आहेत तुम्हा लोकांना. हे टाकत नाहीत, ते टाकतात जो आपल्याला भाव देत नाही त्याला आपण भाव द्यायचा नाही. अरे ज्याला भावच नाही त्याला भाव मिळेल तरी कुठून? हे लोक ना येडी सगळी झाली आहेत तिथे ना आपण पण वाचायला लागलो. ढाला एखादा मेसेज आला, कुणालाच किंमत देऊ नका. तुम्ही किंमत दिलं नाही की मग तुमची किंमत वाढेल, मग लोक किंमत देतील. येड्या लाथा घालतील तुला. तू जर किंमत देणार नाही तर तुला देईल तरी कोण? विठाला विठाला. काय तत्वज्ञान पाजळणारे बाप रे बाप रे बाप. आहाराबद्दल तर सांगूच नका. चरकांना चक्कर येईल यांचे व्हॉट्सअपचे मेसेज वाचले तर. विठाला विठाला. आहार पद्धती आहे महाराज, त्याला पाहिलं पाहिजे. असं म्हणतात तुम्ही आईस्क्रीम खा पण त्याच्यात 8% व्हाईटनरचं प्रमाण असलं पाहिजे. 8%. 8% पेक्षा जास्त व्हाईटनरचं प्रमाण जर आईस्क्रीम मध्ये असेल तर ते आईस्क्रीम तुमच्यासाठी चर्मरोग, कातड्याच्या कॅन्सर पर्यंत जाऊ शकतं. बरोबर? हे माहीत असूनही आईस्क्रीम खाताना लोक बोलतात याच्यात व्हाईटनर असतं, खाणं बरं नाही. हातात अँड्रॉइड आणि पायाची घडी घालून खुर्चीत बसून तिथे पार्लरवर बसून आईस्क्रीम खातात आणि चर्चा व्हाईटनरच्या प्रमाणाची करतात. एवढे येडे लोक असल्यावर कोणाचे व्यवहार होणार नाहीत महाराज या बाजारपेठेत. विडाला विडाला विठ्ठल विठ्ठल. बरं ह्याचं प्रमाण किंवा याच्या माहिती पण तेच सोडतात. षडयंत्र किती साजूक आणि नाजूक आहे बघा. केलं तर असंच केलं पाहिजे. शकुनीचं षडयंत्र म्हणतात याला. व्हाईटनरच्या प्रमाणाने चर्मरोग होतात, कॅन्सर पर्यंत होतात. याच्या प्रमाणाच्या पोस्ट पण तेच टाकतात. म्हणजे त्यांनी बनवलेल्या नॅचरल आईस्क्रीमला 250 रुपये पर्यंत भाव मिळाले पाहिजे. ठाला विडाला. या सगळ्यांच्या नादाला लागू नका. मला माहिती आहे माझ्यासारखे अनेक संपले तरी तुम्ही त्याच्याच नादाला लागाल. पण माझ्यासारख्यांना खेद वाटू नये की मला जे माहिती आहे ती मी लोकांना सांगितलं नाही म्हणून सांगतोय. आमची जबाबदारी म्हणून सांगतोय. शेवटी आपल्याला बुडायचं असेल बुडा, तरायचं असेल बुडा. महाराज बोलतात तुका म्हणे यात आवडे ते करामात. आवडे ते करामात. आवडे ते करामात. तुका म्हणे यात आवडे ते करामात. आवडे ते करामात. आवडे ते करामात. ऐकणार नाहीत लोक. तुम्ही पिझ्झा नका बोलू, तुम्ही आईस्क्रीम नका बोलू. काय घरीच एखादी देशी गाय पाळा. देशी गाईचं दूध आहे ना त्याला विरजन लावा, त्याचं दही बनवा, त्याला मंथन घाला आणि ताक आपल्या मुलांना प्यायला द्या. तुम्ही बाजारातून ज्या ज्या ऑर्डर करता त्या सगळ्यापेक्षा आरोग्याला ताक फायदा देईल महाराज. फक्त ताक. पण आपण पितो तरी कुठं? महत्व तरी कुठे? आपल्याकडे गाय तरी कुठे आहे? असली तर तिला खांदा तरी कुठे आहे? आपल्याला पिशवीतून येतं ते कशाचं आहे आपल्याला पण ठाऊक नाही. महाराज काळसिद्धेश्वर महाराजांनी प्रमाण सांगितलं. महाराष्ट्रात फक्त 15,000 लिटर दुधाचं उत्पन्न आहे पर डे. फक्त 15,000 लिटर.
62,000 लिटर विकलं जातं. वरचं येतं कुठून याचा कधी विचार केलाय? मग काय अँड्रॉइडच घेऊन फिरताय? विडाला विडाला स्पष्ट केमिकल तुमच्या मुलांपुढे जात आहे. सांगू तुम्हाला, तुम्ही मुलांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी FDR बनवून ठेवत आहात म्हणजे सुरक्षित आहात असं नाही. मला वाटतं मुलांसाठी FDR बनवल्यापेक्षा मुलांवर संस्कृतीचे संस्कार टाका आणि त्याचं आरोग्य चांगलं राहील याचा असा आहार द्या. आहार आणि संस्कृती, अशी आहार संस्कृती आणि आपली संस्कृती, अशा दोन गोष्टी तुम्ही जर तुमच्या मुलांसाठी करत असाल ना, तर ते खरे FDR आहेत. नाहीतर ते FDR तोच जर अधू असला तर उपयोगाचे तरी काय महाराज? तुम्ही विमा काढून ठेवताय, तुम्ही त्याचं मेडिक्लेम काढून ठेवताय म्हणजे माझा मुलगा आजारी पडला पाहिजे याचीच व्यवस्था करतात का? तुम्ही मेडिक्लेम काढून ठेवणे म्हणजे मुलगा आजारी पडल्यावरही वाईट न वाटणे, आणि मुलगा आजारी पडल्यावरही वाईट न वाटणे म्हणजे काय बाप असण्याचं लक्षण आहे? नका काढू ते, आहाराकडे लक्ष द्या. नका करू ते, आहे त्या परिस्थितीत त्याला चांगलं राहायला शिकवा. सांगू तुम्हाला, या देशावर काही कमी आक्रमण झाले? अनेक झाले. आपल्यावर आर्थिक निर्बंध लादले गेले, आपल्याला अनेक समूहातून बाहेर काढलं गेलं, आपल्यावर सगळे परिणाम करून बघितले, पण देश मागे आला नाही महाराज, नाही आला. का? आपल्या रुपयाचं अधःपतन केलं, आपल्यावर आर्थिक निर्बंध टाकले, आपल्या बाजारपेठेला घालवण्यासाठी आपल्या पैशाने काहीच मिळत नाही, आपल्याला सगळ्या पैशाला डॉलरमध्ये कन्वर्ट करावं लागतं, नंतर काहीतरी घ्यावं लागतं. चाललंय आता त्यांचं काम. मला असं वाटतं तुमचं माझं प्रत्येकाचं उत्पन्न या देशातल्या पक्षांनी वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यापेक्षा आपल्या रुपयाचा भाव वधारला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा. आहे ते लोक दुप्पट श्रीमंत आजच होते, मग किमान 50 रुपयाने तरी $1 मिळावं ना. ते आता 84 पर्यंत चाललं. काय आहे अपडेट? किती द्यावं लागतात, किती रुपये द्यावं लागतात आपल्याला $1 साठी? भारतीय रुपये किती? 82 पर्यंत गेले. आता अलीकडचं अपडेट आहे. वा वा, शाबास. 100 नको व्हायला म्हणजे झालं. पण सांगू तुम्हाला, मला तिथेही चिंता वाटत नाही. त्यांचा $1 पूर्ण करण्यासाठी भारतातले 100 रुपये द्यावे लागले. एवढं आपल्या रुपयाचं अवमूल्यन झालं तरी भारताचं काहीच बिघडणार नाही. फक्त आपल्या नीतिमूल्यांचं अवमूल्यन होऊ देऊ नका. नीतिमूल्यांचं सांगतो तुम्हाला, त्यांनी आता हेच घेरलंय, इथला आहार आणि इथली संस्कृती. कारण इथल्या माणसाला यावर्षी फायदा नाही झाला, तो प्रारब्धावर दोष देतो. जाऊ दे, यावर्षी माझ्या प्रारब्धात नसेल, पण पुन्हा जोमाने पुढच्या वर्षीसाठी भिडतो. का? पुढच्या वर्षी तरी माझ्या प्रारब्धात असेल. पण परदेशांमध्ये प्रारब्ध हे मॅटरच नाही. त्यामुळे यावर्षी अपयशी झाला की वैफल्याने ग्रस्त, दुसऱ्या महिन्यात बातमीच येते आत्महत्येची. महाराज, भारतातला माणूस अजूनही प्रारब्ध मानतो म्हणून जिवंत आहे, परिस्थितीची लढत आहे. विडाला विडाला कारण संचित आणि प्रारब्ध ह्या गोष्टी मानण्याच गेल्या पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराई आजच तिकडे जातात. का? ज्या दिवशी इथला भारतीय प्रारब्ध आणि संचिताला धर्मशाळेसारखं वापरेल, त्या दिवशी त्याचं कल्याण आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा प्रपंचातच आहे रे. प्रपंचातच राहत असताना प्रपंचाच्या अनेक अवगुणांचा परिणाम म्हणून त्याचं संचितन प्रारब्ध तयार झालं असेल, आणि ते जर तुझ्या आणि माझ्या भेटीच्या आडवं येत असेल, तर माझी अशी इच्छा आहे, ते संचित जाळून माझ्यावर कृपा कर. अभंगाचं 3रं चरण. तुका म्हणे माझे जाळोनी संचित, 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 तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे जाळोनी संचित, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे जाळोनी संचित, तुका म्हणे माझे, तुका म्हणे
तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे जाणून संचेत तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे जाणून संचेत करीव उचित भेट देई पडिला विसर माझा काय गुणे पडिला विसर माझा काय गुणे पडिला विसर पडिला विसर माझा काय गुणे पडिला विसर पडिला विसर माझा काय तेव्हा मी तुझं अखंड स्मरण करतो आहे, पण मी स्मरण करणाऱ्याचं तुला का विसर पडला याच्या कारणात माझं कर्म तर योग्यच आहे, पण यात जर माझं मागच्या जन्मातलं काही संचित आडवं येत असेल तर देवा एक कर. तुका म्हणे माझे जाळोनी संचित करी वो उचित भेटी देई. देवा जे संचित आडवं येत असेल ना त्याला जाळून टाक. तुका म्हणे माझे जाळोनी संचित. आणि मग काय कर, उचित कर. उचित काय कर हे सल्ला सांगत नाही, योग्य कर, काहीतरी चांगलं कर. तुकाराम महाराज कधीच शब्द प्रयोग करत नाहीत की तू अमुक कर का टमुक कर, नाही, जे योग्य आहे ते कर. देवाला योग्य करण्याचा आग्रह करा. आपण ना देवा या वर्षी ना मुलाचं लग्न होऊ दे, मग देव लग्नच होऊ देईल फक्त, पण उचित पद्धतीने कर माझं असं का म्हणत नाही आपण. मग देव लग्न करतो पण घरात येते ती 14 जानेवारी असते, मग काय झालं ना सगळंच महाराज सारखं. मग पुन्हा म्हणतो देवा माझ्या सुनेला चांगली बुद्धी दे. आता इकडे नसतात तशा म्हणा, आमच्याकडचं सांगतो, कारण इकडचं इकडं कशाला सांगायचं. कीर्तकारांनी ज्या भागातलं त्या भागात सांगू नये. फिरायला का कीर्तन कमी असतात. कालचं इकडे सांगायचं, आजचं ठाला विठाला तुका म्हणे माझे जाळोनी संचित. काय बोलले महाराज, करी वो उचित भेटी देई. उचित कर आणि भेट दे. काय योग्य आहे भेट देण्यासाठी ते कर. काहो महाराज तुम्ही हे असं करा म्हणतात म्हणजे त्यासाठी तुम्ही काही माझ्याकडे सेवा केली आहे काय. महाराज बोलतात तसं नाही, देवा मी भक्ती केली आहे आणि तुझं ब्रीद आहे, तू भक्ताचा प्रतिपाळक आहेस. पहिलं चरण भक्ती प्रतिपाळे दीन जय हो. भक्ती प्रतिपाळे दीन वचले 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 विठ्ठले कृपाळे ओ सीमाय विठ्ठले कृपाळे ओ सीमाय पडला विसर माझा काय गुणे पडला विसर माझा काय गुणे विठ्ठल कृपाळे हो शिमाय विठ्ठल कृपाळे हो शिमाय पडला विसर माझा काय गुणे पडिला विसर माझा काय भक्ती प्रतिपाळे दिनावा वचले विठ्ठले कृपाळे विठ्ठले कृपाळे हो सीमाय भक्ती प्रतिपाळे
बाळे ओसी माय ओसी माय माझं संचित जाळ म्हणतं देवा तू. संचित जाळ जर असं म्हणत असतील तर देव विचारतात, देवा जगद्गुरु तुकोबाराया मी तुमचं संचित जाळू असं तुम्ही केलं तरी काय हो. महाराज म्हणतात, देवा मी काय केलं याचा विचार मागू नकोस माझ्याकडून. का? मी भक्त आहे आणि तू भक्ताचा प्रतिपाळ आहेस आणि त्यामुळे तुला प्रतिपालन करावं लागेल. का? तुझं ब्रीद आहे, तुझं विशेषण आहे भक्ती प्रतिपाळे. पण पहिल्यांदा प्रश्न असा निर्माण होईल, हा फक्त भक्तांचाच प्रतिपाळक आहे का? सगळ्या जगाचा नाही का? पण त्याच्यासाठी जर बनले नाही, पोषितो जगाची एकला तो. एकटाच जर जगाचं पोषण करतो, सगळ्या जगाचं भरण पोषण करणे ही जर त्याची जबाबदारी आहे, तर जगद्गुरु तुकोबाराया त्याच्या व्यापक कार्याला आज संकुचित करून भक्ती प्रतिपालक का म्हणतात? पहिला प्रश्न. मग भक्ताचं प्रतिपालन करणे हे जर त्याचं काम आहे आणि तुम्ही जर भक्त आहात तर मग त्याला विनंती करावी लागते, ह्याचं काय कारण? दोन, अनेक अंगाने जर पाहिलं तर आतापर्यंत भक्त दुर्लक्षितच राहिलेले आहेत, ते बघून जगद्गुरु तुकोबाराया गाराणं तरी का करतात समजून घ्यायला पाहिजे. तीन, त्याही नंतर जगद्गुरु तुकोबाराया प्रयत्न करतात तर तो प्रयत्नाने त्याचं कार्य बदलणारा आहे का? चार, नाना प्रकारच्या शंका घेतल्या, एक एक कीर्तन होऊन जाईल. विठाला विठाला पहिल्यांदा जगद्गुरु तुकोबाराया एक विशेषण जोडतात, भक्ती प्रतिपाळे. भक्त प्रतिपाळ किंवा भक्ती प्रतिपाळ, तो भक्तांचं प्रतिपालन करणारा आहे. म्हणजे इतर जगाचं काय संहार करणारा आहे का? नाही. देव संबंध जगाचं पालन करणारा आहे, सगळ्या जगाचं पालन करतो, भक्ताचं प्रतिपालन करतो. कळलं नसेल कळलं तर एक व्यवहारातलं उदाहरण देतो. समजा तुमचा मुलगा एखाद्या वर्गात आहे, शाळेत आहे, आणि ज्या शाळेत ज्या वर्गात तुमचा मुलगा आहे ना, त्याच वर्गात जे शिक्षक शिकवतात त्यांचाही मुलगा आहे. बरोबर? वर्गात 50 विद्यार्थी आहेत, नाहीत म्हणा, आता 30ची तुकडी झाली आहे, ते पण आता पटसंख्या कमी पडायला लागली, त्यामुळे सरप्लस होत आहेत, तो भाग निराळा. सगळं ह्यांनी खाऊन घेतलंय. कोणी? ते उत्तर तुम्ही शोधा. विठाला विठाला त्या यांनी सगळी विद्यार्थी संख्या खाऊन घेतली आहे महाराज. उलट कमी पगाराचे लोक तिथे असतात, मोठ्या पगाराच्या लोकांकडे पटसंख्या कमी आहे आणि त्यांच्याकडे वेटिंगला आहे, ते पण आई वडिलांचा इंटरव्ह्यू मुलाखत घेतल्याशिवाय प्रवेश देत नाहीत. इथे मोफत असूनही घेत नाहीत. कारण काय? तुम्हीच शोधत बसा. आता सगळं कीर्तन करायला का लावता? काय बोलतोय? एक शिक्षक आहे, त्या शिक्षकाचा मुलगा त्याच वर्गात शिकतो, असं कधी होत नाही. शिक्षक जिथे शिकवतो तिथे आपल्या मुलाला शिकवत नाही, कारण शाळेची ओरिजिनल स्थिती शिक्षकालाच ठाऊक असते. इथं कोणी असलं तर माफ करा, मीही तुमचा भाऊच आहे. आहे का असं तुमच्या गावात जे शिक्षक शिकवतात त्यांचा मुलगा तुमच्या शाळेत नाही? तो नाही तिथे शिकत, शिक्षक पण तिथे राहत नाही, तो भाग निराळा. माहितीचा अधिकार लयच फार ठाऊक आहे तर त्याला पहिल्यांदा काढा. शिक्षकाने त्याच गावात राहिला पाहिजे का असा काही नियम आहे का? मग मिळेल तुम्हाला. असं आहे, ज्या गावात शिक्षक शिकवतो ना त्याच गावात त्याचा निवासही असला पाहिजे, असं माहितीच्या अधिकारातून माहिती आलेली आहे. मलाही कुणीतरी दिलेली आहे म्हणून तुमच्या पुढे ठेवलेली आहे. आठवून पाठवणारा मी नाही, पण चांगली माहिती आहे. ढाला विढाला 50 विद्यार्थी पटसंख्या त्या वर्गाची आहे. 50 विद्यार्थी आहेत, 50. त्या 50ही विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. त्यांच्या शिक्षणाने त्यांना चांगलं काहीतरी मिळालं पाहिजे, यासाठी त्यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. ही जबाबदारी शिक्षकावर आहे. बरोबर, 50ही लोकांची जबाबदारी शिक्षकावर आहे. म्हणजे त्या शिक्षकाच्या वर्गात असलेल्या 50ही मुलांचा तो शिक्षक काय आहे? पालक आहे. पालक, शैक्षणिक प्रांतातला पालक आहे. पण ज्या 50 विद्यार्थ्यात त्याचा मुलगा आहे त्या मुला संदर्भाने आणि संबंध 50 विद्यार्थ्या संदर्भाने शिक्षकाचं एकच कर्तव्य आहे. एकच कर्तव्य आहे? नक्की नाही. सांगतो तुम्हाला, 49 विद्यार्थ्यांचा शिक्षक पालक आहे, पण त्याच्या मुलाचा प्रतिपालक आहे. 49 विद्यार्थी चांगले शिकले पाहिजेत, ही जबाबदारी शिक्षकाची आहे. पण त्यानंतर त्यांचं लग्न झालं पाहिजे, त्यांच्यासाठी घर बांधलं पाहिजे, त्याचा विमा काढून ठेवला पाहिजे, ही जबाबदारी शिक्षकाची नाही. पण त्या 50 विद्यार्थ्यात बसलेल्या एका मुलाची, त्याच्या स्वतःच्या, त्याची जबाबदारी मात्र
शिक्षकावर आहे. म्हणजे 49 विद्यार्थ्यांचा तो वर्ग शिक्षक पालक आहे, पण त्याचा जो एकटा मुलगा आहे ना त्याचा प्रतिपालक आहे. तसं भगवंत सबंध जगाचा पालक आहे. आपण 49 आहोत, पण एक ते संत आहेत ज्यांचा तो प्रतिपालक आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, भक्ती प्रतिपाळे, भक्तांचा प्रतिपाळ करणार आहे. काहो महाराज, याला काही इतिहास आहे? महाराज बोलतात इतिहास सांगायला गेलो तर वेळ तरी कुठे आहे. ढाला कारण त्या भक्तांनी स्वतःच्या प्रपंचाचा कधी विचारच केला नाही. आपण तर घराचं डिझाईन कसं असलं पाहिजे, गॅलरी कशी असली पाहिजे, गार्डन किती असला पाहिजे, ते किती दिवस टिकेल, त्यानंतर त्याची पडझड झाली तर त्यासाठी एखादं FDR करून ठेवावं, सगळ्यात चिंता आपण करू तर देव म्हणेल हेच करतं, सगळी चिंता तर आपल्याला करायची गरज तरी काय. एकदा त्याच्यावर टाकून बघा. जे स्वतःची चिंता करत नाहीत त्यांची चिंता तो करतो महाराज. आपण सगळे स्वतःची चिंता करणारे आहोत. तुमच्यासह मी प्रश्नच नाही. विठाला फक्त आजच मी माझी चिंता केली नाही. जायचं कसं होईल हे न ठरवता आलोय. विठाला महाराज बोलतात भक्ती प्रतिपाळे. कसं? त्याची चिंता कोणा संदर्भाने, जे स्वतःची चिंता करत नाही. याचा इतिहास फार मोठा आहे. महाराज जे स्वतःचा प्रपंच त्याच्यासाठी विसरतात ना, तो त्यांचा प्रपंचही पूर्ण करतो. उत्तम उदाहरण आहे चोखोबारायाचं. चोखोबारायाची पत्नी सौभाग्यवती गर्भवती होती. बाळणपण जवळ आलेलं होतं. घरात पैसेही नव्हते आणि घरात कोणती तरी स्त्री बाळणपणासाठी नव्हती. मग काय केलं पाहिजे? तुमच्या बहिणीला आणा, ननंदबाईला आणल्यानंतर बाळणपण तरी सुखाचं होईल. कोणीतरी स्त्री घरात या दिवसात असली पाहिजे. तुम्हाला नाही कळणार हो. त्यावेळेस चोखोबाराय आपल्या बहिणीला आणायसाठी प्रवास करायला निघतात, पण योगायोग रस्त्यात एक दिंडी सोहळा भेटतो. ज्ञानोबा तुकाराम ऐकल्यानंतर ज्याच्या अंगात काही शिरत नसेल तो खानदानी वारकरीच नाही. नाही महाराज, ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की आत काहीतरी बदल झाला पाहिजे. होत नसेल तर आपण आपलंच ठरवा, कारण दुसऱ्याने ठरवल्यावर राग येतोच तो माणसाला. आपणच ठरवा, आपण ओरिजिनल नाही म्हणून. मग ते भजन ऐकलं आणि भजन ऐकल्यानंतर कानाद्वारा अंतकरणात शिरल्यानंतर ओढ तिकडे लागली. जरा जाऊन तरी बघू कुठल्या दिंडी सोहळा आहे, कुठल्या संताचा आहे, कोण भजन करतंय. आणि त्याच्यात गेल्यावर जसे जवळजवळ जायला लागले तसे दिंडी सोहळ्यातले भजन पुढे पुढे येऊ लागले. त्याच्यात वासुदेव प्रकरण सुरू झालं आणि त्याच्यात प्रपंचासाठी झोपे गेलेल्या लोकांनी जागृत व्हावं अशा अर्थाचा वासुदेव गायला लागला. आणि ज्यावेळेस तो वासुदेव गायला सुरुवात झाली ते शब्द चोखोबारायांच्या कानात आले. काय आले? सावध होई रे गौभारा, भज भज तू शारंग धरा गा, वासुदेव करीतो फेरा. कळलं महाराजांना की सावध व्हावं लागेल. सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी नाम स्मरता रे. जया परमार्थाची चाड, जया परमार्थाची चाड, तिने सांडावे गाड, तेने सांडावेली गाड. धरोनी भजनाची जाड, नित्यनेमादरे, सांडी मांडी परते टाकी. तो अर्थ कानाद्वारा आत शिरला आणि चोखोबाराय दिंडी सोहळ्यात शिरले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. धनी कुठे गेले? परत येत नाहीत. ननंदबाई पण येत नाही म्हणून चिंता वाटत आहे कुणाला? चोखोबारायच्या पत्नीला. आणि यांना काहीच चिंता नाही. हे पत्नी, बाळणपण, घरंदार विसरले दिंडीत महाराज. ज्यावेळेस चोखोबाराय स्वतःचा प्रपंच, स्वतःच्या पत्नीचं बाळणपण विसरतात ना, त्यावेळेस त्याला ह्याची चिंता लागते. महाराज दिंडी सोहळ्यातल्या सगळ्या भाविक भक्तांना, नामगात येणाऱ्यांना दर्शन देण्यासाठी कटेवर हात आणि समान पाय विटेवर धरून उभा राहिलेला तो भगवान परमात्मा अमूर्त रूपाने चोखोबारायची बहीण होऊन चोखोबारायच्या घरी येतो, दारावर थाप मारतो आणि वहिनी उघडा दार म्हणून हाका मारायला लागतो. चोखोबाची बहीण झाला सारंगला, चोखोबाची बहीण झाला सारंगला, वहिनी उघडा दार कमारी, वहिनी उघडा दार कमारी. चोखोबाची बहीण झाला सारंगला, चोखोबाची बहीण झाला सारंगला,
जनाबाईची बहीण सरंगधर झाला. पहिलं उदाहरण. हो, ज्यावेळेस जनाबाईवर चोरीचा आळ आला, जनाबाई त्याचं आठवण करायला लागली, देवा काय वाईट केलं रे आम्ही, तुझं नाम गात होतं, हे जर वाईट असेल आणि त्याने जर ही शिक्षा मिळत असेल तर सगळ्या जगाला ओरडून सांगेल. माझ्या भक्ताची लाज राखण्याचं तुझं अंतःकरण गेलं तरी कुठं. कुणी याचं स्मरण करू नका, हा संकट काळात धावत नाही, असं डवंडी पिटवून मी माझे प्राण सोडेल. महाराज सुळावर द्यायचं ठरवलं आणि त्यावेळी जनाबाई देवाशी अंतःकरणातून भांडते. जगावर मात्र आरोप प्रत्यारोप करणाऱ्या नादाला लागत नाही आणि जनाबाईच्या डोळ्यातली ती भक्ती जशी त्या सुळावर पडली. महाराज असं म्हणतात, जनीने तो शूळ देखता नयनी आणि अकस्मात पाणी झाले त्याचे. सोखोबारायसाठी तो धावून आला, भक्त प्रतिपाळक आहे. जनाबाईसाठी धावून आला, भक्त प्रतिपाळक आहे. गजेंद्रासाठी धावून आला, सुदामजीसाठी धावून आला. कुणासाठी धावून आला नाही किती सांगू. म्हणून महाराज बोलतात, तो सगळा इतिहास आठवला तर भक्ती प्रतिपाळे दिन व वत्सले. तो दिन आहे, दिनाचा वत्सल आहे. आणि विठ्ठले कृपाळे होशीमाय वरून कृपावान आहे. तो कृपावान आहे, भक्त वत्सल आहे आणि भक्ताचा प्रतिपाळक आहे. ते 3 विशेषण जगद्गुरु तुकोबाराय प्रथम चरणात देताना बोलले. भक्ती प्रतिपाळे दिन व वत्सले, विठ्ठले कृपाळे होशीमाये, विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय. विठोबा रखुमाये, जय विठोबा. हरि जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय. हरि जय जय विठोबा रखुमाये, हरि जय जय. हरि जय जय, हरि जय जय, विठोबा रखुमाये, जय विठोबा. हरि जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. हरि जय जय, हरि जय. भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सले, विठ्ठले कृपाळे होशीमाये. संपली आपली वेळ, अनेक पदावर बोलता येईल. महाराज म्हणतात तो दीनवत्सल आहे. मग काऊ महाराज तुम्ही भक्त आहात का दीन आहात हे पहिल्यांदा सांगा. तो जर दीनवत्सल असेल तर महाराज म्हणतात आम्ही भक्त दीन आहोत. त्याचं कारण या इंद्रियांनी परमेश्वराकडे जाण्यासाठी किती अवरोध करून टाकलेला आहे. इंद्रियाची दिने आम्ही झालो नारायणे. नारायणा या इंद्रियाने आम्हाला दीन केलं आणि तो दिनांचा वत्सल आहे म्हणून दिनवो वत्सले. आणि त्यानंतर माणूस फक्त उदार असून चालत नाही महाराज. त्याच्या अंतःकरणाला दयाळूपणा पण असावा, तो कृपाळू पण असावा. विठ्ठले कृपाळे होशीमाये, तुझ्या कृपेची आम्हाला अपेक्षा आहे आणि तू कृपाळू आहेस देवा. माझ्या आणि तुझ्या स्मरणात माझ्या आडवं जर काही एखादा अवगुण येत असेल तर तो कोणता आहे याची विनंती जगद्गुरु तुकोबाराय द्वितीय चरणात करतात. विसर माझा काय गुणे, वडिला 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 विसर माझा काय गुणे.
काय करू पडिला विसर माझा काय गुन्हे पडिला विसर माझा काय गुन्हे देवा तू भक्तवत्सल आहेत, वरून कृपाळू आहेस, दीनवत्सल आहेस. या सगळ्या अंगाने विचार केला तर या विशेषणांनी मी त्या सगळ्या अंगांनी दीन असल्यामुळे तू आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. माझ्यात कोणता असा अवगुण आहे देवा की ज्या अवगुणाद्वारा तुझ्या आणि माझ्या भेटीत अंतराय निर्माण होतो. पडिला विसर माझा काय गुन्हे कपाळ हे उणे काय करू, असा कुठला अवगुण आहे का ज्या अवगुणाचा परिणाम म्हणून तू आमच्या भेटीला येत नाहीस. आणि वरून जर अवगुण नसेल तर माझ्या प्रारब्धात काही दोष असेल तर कपाळ हे उणे काय करू. आणि मग जगद्गुरु तुकोबांच्या ध्यानात येतं कपाळावरचा हाच मिटवू शकतो, कारण ते संचिताचं असतं, प्रारब्धाचं असतं. महाराज विनंती करतात तुका म्हणे माझे जाळोने संचित अन करी वो उचित भेटी देई. संकल्पित वेळेत अभंगाच्या एका चरणाचा विचार केला. सगळ्या चरणाचा विचार कधी होतच नसतो, नेमकी वेळ असते. हां, सगळ्या चरणाचा सगळ्या अंगाने तर विचार होतच नसतो. तरी ऐकायला कोण तयार पण पाहिजे ना. आणि सगळे तुम्ही जेवायला पण राहिलेत अजून. सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. 10ला थांबलं पाहिजे असं मला सांगितलं गेलं होतं. घड्याळाचे दिवस नसले तरी घड्याळावर चाललं पाहिजे. विठाला हा गोमटा उत्सव आपल्या गावातल्या तरुणांनी केला. मला सांगितलं गेलं की सगळे तरुण इथे वाढायचं काम करतात, सगळे इथे आहेत. खरं सांगतो, एकदा त्या सगळ्या तरुणांसाठी टाळ्या वाजवा. जय जय श्रीराम. चांगलं झालं हे 22 तारखेपासून आम्हाला फार सुलभ झालं. देव आले तो, फार दिवसाची अपेक्षा होती, इच्छाही होती. अनेक जण आस लावून बसले होते. त्या सगळ्या आस लावून धरलेल्यांची मनोरथ पूर्ण झाले. रामराज्य देव आले ना, दिवसही चांगले येतील. सांगतो, दिवसही चांगले येतील. विश्वास आहे या व्यासपीठाचा आहे, संतांचा आहे, त्यांनी केलेल्या बलिदानाचा आहे. महाराज नक्की येतील. आणि मला असं वाटतं आनंद त्याच्या येण्याचा नाही करायचा तर मग कशाचा करायचा सांगा तुम्ही. अनेक गोष्टी ज्या यायला नको त्या तर येतच आहेत. त्यापेक्षा जे यायला पाहिजे होतं ते आलं, त्याचा एक आनंद आहे, असायला पाहिजे. ज्याला तो आनंद होत नसेल ना, मी सांगतो जा सोडून दुसरीकडे कुठे पण. कशाला? माझं तर अहो संत दयाळू असले पाहिजेत, मग त्याचा आनंद झाला पाहिजे. इथली सगळी मंडळी, सुंदर मंडप आहे. मी मोठ्या मंडपात कीर्तन केलं, पण अशा मंडपात कीर्तन अजून नाही केलेलं. खरं सांगतो, नाही केलेलं. फार सुंदर घातला. या मंडपवाल्याच्या मंडप म्हणजे आयुष्याचीही शोभा अशीच वाढावी महाराज. आणि तोही मोफत सेवा. स्क्वेअर मीटरनं हिशेब करतात ते लोक. स्क्वेअर मीटर बरोबर ना, स्क्वेअर फूट. पण श्री देवयागी मंडप आहे का, देवयानी मंडप, विनामूल्य. प्रोपायटर आकाशजी भोईर, हो द्या टाळ्या. जय जय श्रीराम. सुंदर मस्त. असाच देत राहा तुम्ही, असाच सप्ताह करत राहा. मी अधून मधून येत राहील. विठाला विठाला. महाप्रसादाचंही फार महत्वाचं असतं. भोजन व्यवस्था आदरणीय श्री अजिंक्य पुंडलिक भोईर परिवार यांच्याकडून आजचा महाप्रसाद. आजचा आहे का पूर्ण आहे? आजचा महाप्रसाद आहे. पूर्ण दिवसासाठी लोक असतील नाही तर ते द्यायला तयार आहेत. तुम्ही फक्त सोडा. अजिंक्य, बस मागे यायचं नाही. कोण आहे अजिंक्य? अजिंक्यजी, वा छान. ते काय 8 दिवसाचं पण घ्याल ना, पण लोकांना पण मिळाला पाहिजे लाभ म्हणून एकाच दिवसाचा घेत चला. सगळीकडून कीर्तन सेवा. काय झालं तुम्हाला सांगतो, आम्ही सांगतो अध्यात्म, पण जगावं भौतिकातच लागतं. सरळ सांगतो, सरळ. कारण इथं येतो त्यासाठी गाड्या लागतात, त्यासाठी टोल लागतात, त्यासाठी डिझेल पेट्रोल लागतं. ह्या सगळ्या व्यवस्था गरज वाटत नाही हो. खरंच सांगतो तुम्हाला. तुम्ही हेलिकॉप्टर पाठवत जा अकोल्याला, मी येत जाईल. नक्की सांगतो, लवकर होईल. तुम्ही मला काहीच देऊ नका. भोजनाची व्यवस्था माझ्या घरी करते. पण असं होत नाही, होऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी ह्या व्यवस्था आहेत. त्याही व्यवस्थेत अतिशय नम्रतेने शिरलेले काही लोक आहेत. कीर्तन सेवा ज्यांनी घेतली, अजिंक्यजी भोईर, श्री संदीप विष्णू घरत आणि श्री रघुनाथजी वाळंज यांच्याकडून आजच्या कीर्तन सेवेचं सौजन्य आहे. का सगळ्या सेवांचं आहे? सगळ्याचं नाही ना, सगळ्याचं घेतील, पण सगळ्यांना मिळालं पाहिजे म्हणून ते घेणार नाहीत. टिपिकल वाक्य सांगू नका महाराज. फार सुंदर आहेत. सगळे युवक आहेत, तरुण आहेत. खरं तर मीच दमलेलो आहे. खरं वास्तवात असं आहे
की आदरणीय महंत उद्धवजी महाराज तुमच्या पुढे आज बोलणार होते. अतिशय मोठा प्रतिबंध आला, त्यामुळे ते इथे येऊ शकले नाहीत. आणि आम्ही इथे येण्यासाठी कोणतीच परिस्थिती नव्हती. म्हणजे प्रवास करून आज विदर्भाच्या जवळजवळ खानदेशपाच्या पलीकडे कीर्तन करायचं होतं. सकाळचं कीर्तन इगतपुरी जवळ होतं आणि मग त्याला अनुलक्षून योजकस्तत्र दुर्लभ. हा योजना करणारे काय करतील सांगता येत नाहीत. आम्ही जिथे कीर्तन करत होतो तिथे गाडी पोचली आणि नंतर फोन आला. म्हटलं एवढंही नसावं, ही विनंती आहे का धमकी? काही विनंत्याही आवडत नाहीत महाराज, काही धमक्याही गोड वाटतात, असं आदरणीय जगन्नाथ महाराजांचं व्यक्तिमत्व आहे. आम्ही अगदी आयत्या वेळेला सगळा हा प्रकार झाला, तरी सुद्धा तुमच्या भाविकांच्या दर्शनाचा योग आहे. आणि ज्यांची सेवा आहे ते परमार्थाच्या कामात गुंतलेले असतात. सकाळ संध्याकाळ कीर्तन करतात, ब्रह्मचारी व्रताचं पालन करतात आणि पूर्ण वेळ समाजासाठी देतात. पूर्ण वेळ. जो माणूस समाजासाठी पूर्ण वेळ देत असेल त्याला जर एखादी अडचण आली ना, तर तिथे आम्ही 1000 वेळा धावून येऊ. 1000 वेळा तुम्हाला सांगतो. गृहस्थी माणसाने पूर्ण वेळ परमार्थाचं काम करण्याची गरज नाही. पण काही व्रतस्थ लोक आहेत, त्यांनी पूर्ण वेळ परमार्थ करा. आम्ही ठरवलेलं आहे पूर्ण वेळ परमार्थ करण्याचा. त्यामुळे आहे त्या वेळेत परमार्थ सांगा तुम्ही, आमच्याकडून नकार येणार नाही. फक्त काही लोकांची आधी निमंत्रणं घेतलेली असतात, त्यांनी माझ्यावर मोर्चा काढू नये म्हणजे झालं. फक्त असं करत जाऊ नका. तुका म्हणे माझे जाळूनी संचित आणि करी व उचित भेटी देई. कुठेही जाऊन नामच गावं लागतं महाराज. आम्हाला वारंवार या भागात यायचं सौभाग्य आदरणीय महाराजजींमुळे मिळतं. तुम्ही फार भाविक मंडळी आहात. नामस्मरण करा, चांगलं मार्ग धरा. फार मोबाईलच्या आहारी राहू नका, चांगले नीतिनियम पाळा. माझ्या आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे मी वागलो पाहिजे. आईवडिलाची इच्छा शास्त्रासारखी असली पाहिजे. सगळ्यांनी मध्ये यायचं. आईवडिलांनी फार अट्टहास करायचा नाही, मुलांनी फार आगाऊपणा करायचा नाही. दोघांनी जरा पुढे यायचं, चांगलं वागायचं. सदाचार पाळा, नीतिनियम पाळवा. आपल्याकडेच पैसे असले पाहिजे, हा अट्टहास धरू नका. माझ्याकडे 2 रुपये जास्त असतील तर मी कुण्यातरी चांगल्या माणसाच्या कामात आलो पाहिजे, याच्यासाठी ते राखीव ठेवा. या सगळ्या गोष्टी करायला शिका. मी तुम्हाला एक परमार्थ सांगतो, इथे बसलेल्या 100 पैकी 100% लोकांना परमार्थात शिरावं वाटेल अशी कामं आहेत. तुम्हाला सांगतो, सेवा संकल्प नावाचा प्रकल्प चालवतो आम्ही बुलढाणा जिल्ह्यात. आमचे महाराजजी आणि आम्ही हर्षवर्धन पाटलांकडे सकाळच्या कीर्तनाला जात होतो, तर एक वेडी स्त्री गर्भवती होती आणि ती प्रसूत होत होती. एका डबक्यात बसली होती. तिला वेदना असह्य होत होत्या आणि त्या बाळाचा आणि स्वतःचा संबंध तोडण्यासाठी जी नाळ असते ती दगडाने ठेचून तोडत होती. त्या स्त्रीला बघितल्यानंतर ती वेडी होती आणि समाजाने तिलाही गर्भवती ठेवलं. बघा, तुम्हाला सांगतो अजूनही इथले रावण संपलेले नाहीत. तुम्हाला सांगतो नाहीच संपलेले. फक्त असं वागू नका. तुम्हाला नाही फार चांगलं वागणं होत ना, किमान वाईट तरी वागू नका. अशी वृत्ती अजूनही आहेत. अमरावती जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोजरी ग्रामाजवळ आम्ही असा प्रकल्प चालवतो की जो उच्चारता येत नाही. लाईव्ह असं आहे तरी पण सांगतो. तिथे असा प्रकल्प चालवला जातो की जिथे अविवाहित गरोदर तरुणी ठेवल्या जातात. अविवाहित त्या इतक्या आहेत की त्यांची संख्या आम्हाला पेलवत नाही आहे. वरून त्यांच्या त्या पडलेल्या वाकड्या पावलाचा परिणाम म्हणून घरचे मारायला येतात. 8 दिवसापूर्वी एका गरोदर तरुणीला, अविवाहित तरुणीला तिचा भाऊ मारायला आला होता. हिने आमच्या घराचं नाव घालवलं, संपवणारीला. पण ती आमच्या ताब्यात असल्यामुळे अनेक गोष्टी त्यावर होत असतात. या सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी तुम्हाला सांगतो, शपथ घेऊन सांगतो, परमार्थातून मिळतं ते आम्ही गाईत टाकतो, बालसंस्कारात टाकतो, अशा कामात टाकतो. उगाच जे लोक चांगल्यासाठी करतात ना त्याच्यावर शंका घेऊ नका. जे भलतेच तमाशे उभे ठेवतात त्यांना तुम्ही नाहीतरी देताच ना. देता, सगळे देता, मला माहिती आहे. म्हणून चांगल्या माणसांवर आक्षेप घेत बसू नका. तुम्ही चांगल्याला द्यायला शिका किंवा चांगलं काम आहे तिथे सहभागी व्हायला शिका. मला असं वाटतं हेच कीर्तन आहे आजचं. चांगलं असेल तर तुमच्याजवळ द्यायला असेल तर द्या, नसेल तुमच्याजवळ द्यायला तर गुमान बघा, किमान श्रमदान तरी करा. कीर्तनातून असा श्रोता अपेक्षित आहे. महाराज छातीला ठोकून सांगतो, आजपर्यंत माझ्याकडून कोणतं चांगलं काम झालं नाही हो महाराज. अश्रू येऊ द्या डोळ्यातून, चांगलं काम झालं नाही, पण छाती ठोकून सांगतो महाराज आजपर्यंत मी कोणाचं तिळभरही वाईट केलेलं नाही. असा समाज कीर्तनाकडून अपेक्षित आहे. तो समाज या कीर्तनाने उभा राहावा ही विनंती, ही सद्वासना भगवान पंढरीनाथाच्या
माऊली ज्ञानोबरायांच्या चरणावर विनंती करतो. हे उभं करणारे जे सगळे तरुण, सगळे युवक, सगळे भाविक आहेत, देवाने त्यांच्या प्रपंचाला भरभराटी द्यावी, त्यांचा प्रपंच अजूनही समृद्ध व्हावा, म्हणजे हा परमार्थही अजून समृद्ध होईल. माझ्या देवाला आनंद होईल, सदाचाराचं नीतीचं काम होईल, ज्ञानोबराय तुकोबारायचं काम होईल आणि पांडुरंगाला आनंद वाटेल असा तुमचा माझा परमार्थ व्हावा, अशी सद्वासना माऊली ज्ञानोबरायांच्या चरणावर विनंती करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे माझे जाळोनी संचित करी व उचित भेटी देई, पडिला विसर माझा काय गुन्हे कपाळ हे गुन्हे काय करू. इथे येण्यासाठी 2-4 लोक सकाळपासून होते. आमच्या ताईसाहेब ठक्करबाई तिथे आल्या आम्हाला घ्यायला. दिवसभर आम्हाला इकडे पण घेऊन गेल्यात पालघरला, स्वामी महाराजांकडे दर्शन झालं, इथे कवाडला दर्शन झालं, तिकडे कुठे गणेशपुरीला दर्शन झालं. हे सगळं करून तुमच्या दर्शनालाही वेळेत इथे उपस्थित ठेवलं. फक्त 10 मिनिट पुढे गेलं, अधिक 2 मिनिट बोललो की बरोबर घड्याळ राष्ट्रवादी होणार आहे. पण आता नको काही व्हायला. 10 मिनिट तुमचे घेतल्याबद्दल दिलगिरी. तशी दिलगिरी व्यक्त करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही इथून गेल्यावर करणार तरी काय, ऑनलाईनच येणार, डाटा संपवणार, मलाही माहीत आहे, काहीच करणार नाही. पण तरी सुद्धा बुवा मी कीर्तनकार म्हणून दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा बोलिले लेकुरे वेडे वाकोडे उत्तरे महाराज महाराज नाही उच्चारला अधिकार म्या फुला महाराज तुका माने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा कर क्षमा पराध महाराज विशद ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडरी कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा आजच्या पहाटेच्या मंगलमय वातावरणामध्ये आमचे सर्वांचे लाडके हरिभक्तपरायण भानुदासजी महाराज आंबरे एकनाथ मंदिर संस्थान यांच्या उत्कृष्ट अशा काकड आरतीनं आजच्या दिवसाची सुरुवात झाली. तदनंतर सामुदायिक ज्ञानेश्वरीचं पारायण, दुपारी हरिभक्तपरायण 2 मिनटं हरिभक्तपरायण गुरुवर्य खैरे महाराज यांचं सुरसाव्याचं प्रवचन आणि पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ सेलार, आमच्या सेलार गावचे एक बुलंद आवाज सुरेशभाऊ वाडगरे यांचं 2 ते 4 ह्या दरम्यान सुरसाव्याचं भजन, सामुदायिक हरिपाठ आणि आत्ताच आपणासमोर हरिभक्तपरायण गुरुवर्य विदर्भरत्न हरिभक्तपरायण प्राध्यापक प्रशांतजी महाराज तोकोते अकोला यांचं अतिशय सुरसाव्य आणि सर्वांना श्रवणीय असं महाराजांनी या ठिकाणी सेवा केली. खरी म्हणजे आजची सेवा महाराजांनी सांगितलं की उद्धवजी महाराजांची ह्या ठिकाणी सेवा होती, परंतु महाराज वेळेवर उपस्थित न झाल्यामुळं, परंतु ती सेवा त्यांची उणीव न जाणवता अतिशय उत्कृष्ट अशी आपली या ठिकाणी जी